स्वागत आहे आपलं नवचैतन्य कम्युनिटीमध्ये. ना गोळी ना औषध ना इंजेक्शन या टायटलवर मी मंजिरी महाडकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, होपोनोपोनो, प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोडॅलिटी. बघा, पैसा जीवनात असं म्हणतात, पैसा असेल तर मान आहे. पैसा असेल तर तुमचं जीवन समृद्ध आहे. पैसा असेल तर तुम्हाला समाजात मान आहे, तुमच्या नातेवाईकात मान आहे. पैसा असेल तर तुम्ही कसेही असा तरी तुम्हाला सन्मान मिळतो. म्हणजे पत, की तुमची पत काय, तर तुमच्याकडे पैसा किती आहे. बघा, जेव्हा आपल्याकडे पैसा नसतो तेव्हा आपल्याला अनेक भावना, की माझ्याकडे हे नाही आहे, माझं घर नाही आहे, माझ्याकडे ही वस्तू नाही आहे, मी चांगले कपडे घेऊ शकत नाही, मी चांगलं खरेदी करू शकत नाही, अशा अनेक भावना निर्माण होतात. आता ह्या भावना तुम्हीच निर्माण करता. मग तुम्ही येणारा पैशाचा जो फ्लो आहे तो कमी करता. कारण पैसा ही सुद्धा एक एनर्जी आहे, हे आपण वारंवार बघितलंय. तर ही एनर्जी तुमच्याकडे आहे, तुमच्याकडे नाही असं नाहीये, आहे. पण जे आहे त्याच्याकडे तुम्ही लक्ष देत नाहीये, तर जे नाहीये त्याच्याकडे फोकस करताय. तर ह्या सृष्टीचा एक नियम आहे, ज्याच्याकडे तुम्ही बघता ते होईल. मग तुम्ही कमतरतेकडेच बघत राहताय तर तुमच्याकडे कमतरताच अट्रॅक्ट होईल. जर तुम्ही फोकस तुमच्याकडे काय आहे ह्याच्यासाठी जर केला तर तुमच्याकडे ते वाढेल. आता बघा, एक तुम्ही जीवनातलं उदाहरण घ्या. जेव्हा तुमचं एखादा अवयव दुखतो किंवा समजा पोटात दुखतंय, तर तुमचं सगळं लक्ष त्या पोटाकडे असतं. अगदी सगळं, बाकी कोणी काय केलं काय नाही काही माहीत पडत नाही. म्हणजे तुम्ही, आणि मग ते अजून दुखायला लागतं, बरोबर आहे. तर तुम्ही हा अनुभव घ्या. म्हणून आपल्याला जे पाहिजे त्याच्याकडे फोकस करा, जे नाहीये त्याच्याकडे फोकस करू नका. एक दीर्घ श्वास घ्या, शरीर हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. जर काही विचार म्हटल्यानंतर माझ्या मनात जी काही अपराधीपणाची भावना विचार करा, किंवा आपण मी त्याच्यासाठी पात्र नाही, साबणाच्या पाण्याचे फुगे तयार करतो असे फुगे तुमच्या मला पैसा मिळूच शकत विचाराला अशी एक संकल्पना असते. किंवा ब्रह्मांडात आपण वारंवार ऐकलेलं असतं आपल्या घरच्यांकडून बाहेरच्यांकडून, तुझी लायकी नाहीये. ते कुठेतरी आपल्या मनात घुसलेलं असतं. तर त्यामुळे आपला जो पैशाचा फ्लो आहे तो वाढत नाही. तर आपण पैशाचा फ्लो वाढण्यासाठी हे सगळं कमी रिलीज केलेलं आहे अगोदर, आणि आता आपण आपली फ्रिक्वेन्सी वाढवण्यासाठी रिलॅक्स. माझ्याकडे असलेल्या पैशामध्ये मी खूप समाधानी आहे. पैसा माझ्याकडे सहज येतो, मला हवा असतो तेवढा पैसा माझ्याकडे सहज उपलब्ध आहे. पैसा आणि मी एकमेकाच्या हातात हात घालून चालतो. पैशाशी माझे खूप स्नेहाचे संबंध आहेत. पैसा माझ्या जीवनात समृद्धी देतो. दोन्ही हात रफ करा, अलगद डोळ्यावर ठेवा, आणि आता आपण पैशाची फ्रिक्वेन्सी वाढवण्यासाठी आपण टॅपिंग करणार आहोत. तर कराटे चॉप पॉइंटवर माझ्यासोबत टॅप करा, डोळे मिटा. की पैसा ही एक एनर्जी आहे हे मला कळलेलं आहे. जर मला भरपूर पैसा मिळवायचा असेल तर माझ्यामध्ये पैशाबद्दल असलेले सर्व नकारात्मक ऊर्जा रिलीज करून ती अधिक पॉझिटिव्ह कशी बनवता येईल हे बघितलं पाहिजे. पैसा हा सहज मिळतो. पैशासाठी फार काही उठाठेवी करण्याची गरज आहे असं नाही. जर तुम्ही
सतत माझी फ्रिक्वेन्सी मी हाय ठेवली तर पैशाचा ओघ माझ्याकडे सहज निर्माण होतो. पैशाचे नवीन नवीन मार्ग माझ्यासाठी सतत खुले असतात. युनिवर्स मला त्यासाठी भरपूर मदत करतो आणि पैसा माझ्याकडे सतत वाढत राहतो. आणि ही भावना मी आज 100% माझ्यामध्ये रुजवते आणि पैशाचा ओघ सहज वाढवू देते. Recognize, release, heal and change. 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 माझ्याकडे पैशाचा ओघ सहजपणे येतो. मला पैशासाठी आलेल्या नवीन संधी सहज स्वीकारते. आलेला पैसा मी योग्य रीतीने खर्च करत आहे. पैसा माझ्यासाठी सहज उपलब्ध आहे. पैशामुळे माझं जीवन अधिक समृद्ध होत आहे. पैसा हा माझ्या सर्व ज्या कल्पना आहेत किंवा ज्या माझ्या इच्छा आहेत त्या पूर्ण करतो. पैशासाठी मी सतत कृतज्ञ आहे. आलेल्या पैशासाठी मी खूप समाधानी आहे आणि मी ह्या एनर्जीला खूप धन्यवाद देते. ही व्हायब्रेशन्स अनुभवा. दोन्ही हात रब करा, अलगद डोळ्यावर ठेवा आणि दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. पैशाच्या या फ्रिक्वेन्सीशी माझी फ्रिक्वेन्सी मॅच झाल्यामुळे पैशाचा प्रवाह माझ्याकडे सहज आणि सुलभतेने येत आहे. याबद्दल मी त्या पैशाची ऋणी आहे. तसंच पैशासाठी ज्या नवीन नवीन संधी माझ्याकडे आल्या त्या संधीसाठीही मी ऋणी आहे. तसंच EFT टॅपिंगने जी माझी पैशाचा ओघ वाढवण्यासाठी जी मदत केली आहे त्यासाठी EFTलाही मी धन्यवाद देते. माझ्या बॉडीलाही धन्यवाद देते. युनिवर्सलाही धन्यवाद देते. थँक यू.